जय शिवराय मित्रांनो, आपण काल लाईव्ह घेता आला नाही आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या माहिती आपण प्रेडिक्शन्स असेल, इतर कुठल्याही गोष्टीचा संदर्भ असेल आणि वातावरण संदर्भात संपूर्ण डिटेल्स तुम्हाला याच्या अगोदरही दिलेले आहे. पण काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण क्रिटिकल कंडिशनसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे. मित्रांनो, हातातोंडाशी आलेला घास हा अवकाळी घेऊन जातो की काय अशी कंडिशनसुद्धा याबाबतीतसुद्धा आपण काय उपाययोजना करायच्या त्या देखील सांगितलेल्या आहेत. वर्धा असेल, पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे असतील, यवतमाळ असेल, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, बुलढाणापर्यंत, हिंगणघाट, गोंदिया या क्षेत्रापर्यंत शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतामध्ये पाणी साचते अशा शेतकऱ्यांनी पाण्याची योग्य विल्हेवाट दिनांक 18-19च्या काळामध्ये करून घ्यायची आहे. 21 पासून होणारा पाऊस सुरुवात त्याची दमदार आहे, जोरदार आहे, मुसळधार आहे, विजांच्या कडकडाटामध्ये आहे या पूर्व विदर्भामध्ये. तर अशा शेतकऱ्यांनी थोडं सतर्कच राहायचं आहे. कामे काही असतील, काही अडचणी असतील, मजूर नाही मिळणार, हार्वेस्टिंग करायला काही अडथळे येत असतील, ह्या अडथळ्यावरती काहीतरी उपाययोजना करा आणि हे काम उरकून घ्या. 21 तारखेपासून 20 तारखेपासून पूर्व विदर्भामध्ये मुसळधार हजेरी लावणार आहे. हिंगोली, वर्धा, यवतमाळ आणि आणखीन जे पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे आहेत यांना किचकट कंडिशन आहे. जालना, बीड, परभणी, जळगाव, संभाजीनगर, बीड, लातूर, अहमदनगर या परिसरातली सुरुवात मात्र दमदार आहे, मुसळधार आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. पहिले तुम्हाला मी क्लाउड कव्हरिंग बाबत म्हणजे भाग घेण्याच्या बाबतीत मॅसेज दिले आहेत. आपल्या टोळकर हवामान अंदाजावरती सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आज श्री गणेश उत्सवाचा निरोप आहे, त्यामुळे आजचा लाईव्ह घेता येणार नाही आहे. त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ बनवून मी तुमच्याकडे टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पुन्हा एकदा पावसाची रूपरेषा सांगायचं झालं तर पाऊस 100% येणारच आहे. पावसामध्ये कुठल्याही प्रकारचा ह्यावेळीसुद्धा अडथळा नाही आहे. दिलेल्या टायमिंगला, दिलेल्या वेळेला सुरुवातीला मात्र मोठा अवकाळी फटका 20 तारखेपासून हा वर्धा जिल्ह्यापासून खालच्या जिल्ह्यांना बनतो आहे. वाशिमपर्यंतही मजल आहे. नगर, नाशिक क्षेत्र, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, लातूर परिसरामध्ये सुरुवातीची मध्यम भाग घेत भाग बदलून भाग सोडून असली तरी येणाऱ्या 22-23ला किंवा 24पर्यंत इथे तोच कंडिशन, तीच प्रभाव, तीच भीती व्यक्त करणार आहे. यामध्ये ढगफुटीसारखे प्रकार देखील पूर्व विदर्भामध्ये घडतीलच. मराठवाड्यामध्ये सुद्धा ते कंडिशन आहेच. झालेल्या मागच्या नुकसानी जर बघितलं आणि एक मनात भीतीसुद्धा वैयक्तिक माझ्या शेताकडे पाहून सुद्धा वाटते की हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो की काय अशी परिस्थिती दिसते. मित्रांनो, उपाययोजना कशा करायच्या, उपाययोजनेबद्दल काय करायचं आहे, आपण शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे. शेत तर काय झाकता येत नाही आहे, पण त्या शेतामधनं कुठं नदीचं पाणी आपल्या शेतामध्ये असेल, पुलामध्ये कुठल्या भागांमध्ये कचरा गुंतलेला असेल तो काढून घ्यायचा आहे, पाण्याला मोकळी वाढ द्यायची आहे. 4-4 दिवस जर शेतामध्ये पाणी साचत असेल तर ते पाणी कसं काढून टाकायचं आहे तुम्हाला माहिती आहे. पाणी साचल्यामुळं कसे करं फुटतात, कसं माल सडून जातो ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तो उपाययोजना करा. आणि विशेष म्हणजे पाऊस हा चक्क 15 दिवस महाराष्ट्रामध्ये मजल मारणार आहे आणि यामुळे 2-3 दिवसाचा गॅप याच्यामध्येही मिळेल. पण त्यामध्ये कामं होणार नाहीत. शेत वाळायला, शेतामध्ये मजूर न्यायला, मजूर मिळले तर कामं होणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आजच्या लाईव्हमध्ये उद्याच्या लाईव्हमध्ये काय असणार आहे, उद्याच्या सकाळच्या लाईव्हमध्ये नाशिकच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भासवतोय, रब्बीच्या पाण्याचा प्रश्न भासवतोय. अहमदनगरही त्याच्यात मोडतोय, सांगली, सोलापूर, पुण्याकडील भाग देखील मोडतोय. महाराष्ट्राचा 25% भाग अजूनही रब्बीच्या पेरण्या होतील असं पाणी नाही आहे. अशा शेतकऱ्यांना देखील गुड न्यूज आहे आणि बॅड न्यूजसुद्धा आहे. बॅड न्यूज फक्त अवकाळीची आहे, पाणी तर होणारच आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि पूर्व विदर्भातल्या पूर्व मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पाणी भरपूर आहे. आता नाही आला तरी चालतोय, पण हा अवकाळी मुद्दामच येत असतो. तर आता एकंदरीत कंडिशन सांगायचं म्हणलं थोडक्यात तर उद्यापासूनच विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. 18 सप्टेंबर ही तारीख. स्थानिक आणि मोजक्या ठिकाणी पाऊस पडणार जरी असली, पाऊस सुरुवात उद्यापासून होते. बुलढाणा वगैरे भागांमध्ये, वर्धा वगैरे, चंद्रपूर, विदर्भ संपूर्ण मोजक्या भागामध्ये पाऊस होईल. मराठवाड्यातही कुठे मोठे संकेत दिसतीलच. वातावरण दुपारनंतर क्लिअर होऊन जाईल. 19 तारखेला
हिंगोली यवतमाळ वगैरे भागात सुरुवात करेल. प्री मान्सून आहे, परतीचा मान्सून आहे. 20-21ला जालना सांगायचं म्हणलं तर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही काही कुठे मोठे पडायला सुरुवात होईल. 21पासून खरी सुरुवात होते. दमदार, जोरदार, मध्यम ही शाश्वती जी आहे ही इकडल्या भागाची आहे, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशीची आणि दक्षिण महाराष्ट्राची. पण पूर्व विदर्भाला चान्सेस आता उरलेले नाही आहेत. 2 दिवसामध्ये, ह्या 3 दिवसामध्ये काय करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे चान्सेस आहेत पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशाला 21 तारखेपर्यंत थोडी उघडी, थोडी चान्सेस मिळू शकतात. पूर्व विदर्भाचे चान्सेस संपलेले आहेत, अशी कंडिशन आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. सतर्क राहा. विजांचा कडकडाट खूप आहे, विजांची भीती खूप आहे, नदी नाले वाहतील अशी कंडिशन आहे. तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना 21पासून ते 26पर्यंत जोरदार हजेरी आहे. त्यानंतर 2-3 दिवसाचा गॅप मिळाला तर मिळेल. तिथून पुढे 2-3 ऑक्टोबरपासून खूपच भयंकर पाऊस आहे, तोही 5-6 ऑक्टोबरपर्यंत राहील. सरळ सांगायचं मला 7-8 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम आहे आणि पाऊस पुढचे 1 महिन्याभर तरी महाराष्ट्रातून जात नाही आहे, अशी संकेत, अशी कंडिशन देखील पाहायला मिळते. ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय.